तुम्ही कधी पुण्यात आलात आणि नळ स्टॉप वरून कोथरूडला जाणार असाल तर बरोबर मध्ये तुम्हाला शिला विहार नावाची एक कॉलनी दिसेल. आता नळ स्टॉप आणि पुढच्या भागात प्रचंड ट्रॅफिक आणि गर्दी. तर कोथरूडच्या अलीकडे पौड रोड पासून पुन्हा ट्रॅफिक आणि गर्दी सुरू. पण या दोन्हीला जोडणाऱ्या पॉइंट जवळच शिला विहार कॉलनी आहे. दोन्ही बाजूंनी झाडं, दुपारी पडणाऱ्या त्यांच्या सावल्या, मोकळ्या जागेत खेळत असलेली मुलं आणि निवांत वाटावी अशी शांतता. हे फक्त दुपारी नसतंय, तर दिवसातल्या कुठल्याही वेळी शिलाविहार कॉलनीत हेच चित्र असतं. बरे, हे झालं आत्ताचं पिक्चर. पण हेच 1994 मध्ये इथे याही पेक्षा जास्त शांतता असायची. सगळ्या रस्त्यावर चीट पाखरूही नसायचं. पण हा शांत निवांत भाग तेव्हा हादरला होता राठी कुटुंबाच्या हत्याकांडामुळे. 26 ऑगस्ट 1994 तो दिवस. काही मिनिटाच्या वेळात राठी कुटुंबातल्या 5 महिलांची आणि 2 चिमुकल्या मुलांची हत्या झाली होती. सगळ्या घरात रक्ताचा सडा पडला होता. स्टोरी सुरू होते जून 1994 मध्ये. राजू राजपुरोहित नावाचा एक मुलगा राजस्थानमधून शिक्षणासाठी पुण्यात आला. इकडं तो आपल्या मोठ्या भावाकडे राहायचा. लक्ष्मी रोडच्या बॉम्बे विहार नावाच्या दुकानात काम करायचा. त्याची नोकरी काही टिकली नाही. त्याला 8च दिवसात कामावरून काढून टाकलं. पण बॉम्बे विहारमध्ये काम करणारे 2 जण मात्र त्याचे चांगले मित्र झाले, नारायण चौधरी आणि जितेंद्र गेहलोत. राजूला काम करणं तर गरजेचं होतं. मग त्यानं केशरीमल राठी यांच्या सागर स्वीट मार्ट नावाच्या दुकानात काम करायला सुरुवात केली. तिथं तो चांगलाच रुळला. दिवसभर काम करायचा, मालकांच्या घरी डबा आणायला जायचा. 2-3 महिने सगळं निवांत सुरू होतं. डबा आणायला जात असल्यामुळं राठींच्या घरातली लोकही त्याला चांगलंच ओळखायची. कट टू 26 ऑगस्ट 1994 दिवस. नेहमीसारखी दुपार, निवांत असलेली शिला विहार कॉलनी. पण केशरीमल राठींच्या घरात त्या दिवशी उत्साहाचं वातावरण होतं. केशरीमल यांची मुलगी हेमलता त्या दिवशी आपल्या भावाला संजय राठींना राखी बांधण्यासाठी घरी आलेली. तिच्यासोबत तिचा 1.5 वर्षांचा मुलगा प्रतीकही होता. दुपारच्या वेळेस सगळ्यांची जेवणं झाली. संजय आणि हेमलताचे पती गाडीवरून कुठेतरी बाहेर गेले. घरात थोडंफार काम सुरू होतं. घराचा दरवाजा किलकिला उघडा होता. राठी कुटुंबाला घर कामात मदत करणाऱ्या सत्यभामा सुतार फरशी पुसत होत्या. तेवढ्यात घराचं दार उघडलं गेलं. नेहमी डबा घेण्यासाठी येणारा राजू दार ढकलून आत आला. त्याच्या मागोमाग अनोळखी असणारी 2 माणसं आत आली. त्यांनी घराचं दार आतून लावून घेतलं. सत्यभामा जोरात किंचाळल्या, "राजू, क्या चाहिए तेरे को?" असं विचारलं. त्यांचा आवाज ऐकून घरातल्या बाकीच्या महिलाही हॉलमध्ये आल्या. या तिघांनी अजिबात वेळ न घालवता सगळ्यांच्या चेहऱ्यांवर तिखट पावडर फेकली. आपल्या खिशातून चाकू काढले आणि "ओरडला तर मारून टाकू" अशी धमकीही दिली. मग सगळ्या महिलांना वेगवेगळ्या खोल्यांमध्ये नेलं. केशरीमल राठी यांची पत्नी मीराबाई राठी, मुलगी प्रीती राठी, हेमलता राठी, सून बबिता राठी, नातू प्रतीक आणि चिराग सगळ्यांनाच चाकूचा धाक दाखवला. एकानं मीराबाई राठी यांना घरातले दागिने आणि पैसे कुठं ठेवलेत हे दाखवायला सांगितलं. जे हवंय ते घेऊन जा, पण कुणाला काहीही करू नका अशी गयावया त्या करायला लागल्या. या तिघांनी त्यांच्याकडून घरातल्या मौल्यवान वस्तू, दागिने आणि पैसे घेतले. मीराबाईंना वाटलं असावं आता ते आपल्याला सोडून देतील, पण तसं घडलं नाही. त्यांनी मीराबाई राठींवर चाकूनं वार केले. त्या खाली कोसळल्या आणि जागेवरच मृत पावल्या. त्यानंतर त्यांनी मोर्चा वळवला मीराबाईंची सून बबितावर. तिला दुसऱ्या खोलीत नेलं, तिच्यावरही वार केले. तिचा मुलगा हे बघून ओरडायला लागला, तेव्हा या तिघांचे हात चाकू चालवताना थांबले नाहीत. मीराबाई राठींची मुलगी प्रीतीचा राजूनं वॉशिंग मशीनच्या वायरनं गळा आवळून खून केला. ती मेल्याची खात्री पटली नाही म्हणून नारायणनं तिच्यावर चाकूनं वार केले. हेमलता, तिचा मुलगा प्रतीक आणि सत्यभामा सुतार यांच्यासोबतही हेच झालं. थंड डोक्यानं राजू, नारायण आणि जितेंद्र या तिघांनी 7 जणांचा जीव घेतला. त्यानंतर घरातलं सगळं सामान पिशव्यांमध्ये भरलं. सोबतचे चाकू पाण्याखाली धुतले. कपड्यांवर पडलेल्या रक्तामुळे आपल्याला कोणी ओळखू नये म्हणून संजय राठींचे कपडे शोधून ते घातले आणि घरातून पसार झाले. इकडे संजय राठी घरी फोन करत होते, पण घरातला फोन लागत नव्हता. मग संध्याकाळच्या सुमारास ते घरी आले. दार वाजवत राहिले, पण दार काही उघडलं गेलं नाही. ते पुन्हा दुकानात गेले. दुसरी चावी घेऊन आले. दार उघडलं तेव्हा त्यांना दिसलं घरात पसरलेलं रक्ताचं थारोळं आणि त्यात निश्चित पडलेली त्यांची आई, बहीण, बायको आणि मुलगाही. दुसऱ्या बाजूला राजू, जितेंद्र आणि नारायण या तिघांनी नागपूर चाळीतली नारायणची रूम गाठली.
तर दारू आणली, जेवण आणलं. दुसऱ्या दिवशी सगळी वर्तमानपत्र चालली. सगळीकडे राठी हत्याकांडाची बातमी आली, पण कुठेही यांची नावं नव्हती. हे जरा निवांत झाले. पण संध्याकाळी आलेल्या एका पेपरमध्ये या तिघांवर संशय व्यक्त करण्यात आला. तसे हे राजस्थानमध्ये पसार झाले. पण तोवर पोलिसांनी सूत्र फिरवली होती. त्यांच्या रूमची झडती घेऊन राठी कुटुंबातल्या लोकांच्या रक्ताचे डाग असलेले कपडे सापडले. त्यांच्यावरचा संशय पक्का झाला आणि पोलीस राजस्थानमध्ये पोहोचले. पण हे तिघं शातीर होते. त्यांनी आधी जयपूर गाठलं, मग चोरलेल्या पैशांची वाटणी केली आणि तीर्थक्षेत्र फिरायला सुरुवात केली. गावात पाऊल ठेवण्याऐवजी तिघं वेगवेगळ्या ठिकाणी पसार झाले. पण पोलिसांनी मुसक्या आवळल्याच. तिघांनाही पुढच्या 3 महिन्यात राजस्थानमधून अटक करण्यात आली आणि त्यांच्याकडून उलगडलं हत्याकांडाचं कारण आणि त्यांचं प्लॅनिंगही. झालेलं असं की राजूनं 2-2.5 महिने काम केल्यानंतर राठींकडे पगार वाढवून मागितला. त्यांनी नकार दिला, म्हणून यानं रागाच्या भरात काम सोडलं. इकडे जितेंद्र आणि नारायणनेही काम सोडलेलं. तिघही बेरोजगार होते. पैसे कुठून आणायचे हा प्रश्न तिघांसमोर होता. राजूनं राठी कुटुंबाचं घर पाहिलं होतं. ते श्रीमंत आहेत याची त्याला जाणीव होती, म्हणून त्यानं या दोघांना हाताशी घेऊन राठींच्या घरावर दरोडा टाकायचा प्लॅन केला. हातातलं ब्रेसलेट घाण ठेवलं आणि चाकू विकत घेतली. राठींच्या घराची रेकी केली. 2 दिवस प्लॅनिंग करून राठींच्या घराजवळ पोहोचले, पण घरात काही घुसले नाहीत. 26 ऑगस्टच्या दुपारी घराखाली संजय राठींची गाडी उभी आहे हे बघून त्यांनी कल्टी मारली होती, पण ते परत आले. खाली गाडी नव्हती, म्हणून वरती घराजवळ गेले. आजूबाजूच्या फ्लॅट्सला कडी लावून घरात घुसले. घरातल्या प्रत्येक व्यक्तीला थंड डोक्यानं संपवलं आणि मगच तिथून निघाले. सोबत पैसे, दागिने, मौल्यवान गोष्टी घेऊन आणि निम्म राठी कुटुंब संपवून. या तिघांवर खटला सुरू होता तेव्हा राजू पुरोहित माफीचा साक्षीदार झाला. ज्याच्या रागातून हे प्लॅनिंग झालं होतं तोच माफीचा साक्षीदार झाल्यामुळं यातून अलगद निसटला. नारायण आणि जितेंद्रला पोलिसांनी फाशीची शिक्षा सुनावली. 2016 मध्ये जितेंद्रची फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलण्यात आली, तर नारायणनं गुन्हा घडला तेव्हा आपण अल्पवयीन असल्यामुळे शिक्षेचा पुनर्विचार करावा अशी मागणी केली. कोर्टानं कागदपत्रांची शहानिशा केली तेव्हा आणखी एक धक्कादायक गोष्ट समोर आली. गुन्हा घडला तेव्हा नारायण चौधरी फक्त 12 वर्षांचा होता. कोर्टानं त्याला सोडण्याचे आदेश दिले. पुढे तो अंमली पदार्थांच्या तस्करीत पुन्हा सापडला, पण फक्त 12 वर्षांच्या मुलानं निर्घुणपणे खून केले होते. राठी कुटुंबाबद्दल डोक्यात राग आणि पैशांचा मोह ठेवून.